नमस्कार, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत. तर पाहुयात आजच्या टॉप 9 न्यूज. राज्यात यंदा पावसाचा फटका बसलेल्या भात शेतीतून उरले सुरलेले धान्य आपल्या कणगीत पडावे यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली. राज्यात यंदा पावसाचा फटका बसलेल्या भात शेतीतून उरले सुरलेले धान्य आपल्या कणगीत पडावे यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. कागल तालुक्यातील चिमगाव शेतकऱ्यांना मजुरांची कमतरता भासत असल्याने शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्य कापणी, झोडणी, मळणी व बांधणीच्या कामात आहेत. त्याशिवाय टू व्हीलरचा वापर करून चिमगाव परिसरात ठिकठिकाणी मळणी काढली जात आहे. छायाचित्रात दिसत असणारे चिमगावमधील शेतकरी संभाजी ज्ञानदेव जाधव हे जुगाड करून मजूर टंचाईवर उपाय म्हणून टू व्हीलरचा वापर करून जमिनीवर पसरलेल्या भातावर गाडी फिरवून मळणी काढताना दिसत आहेत. दरम्यान अनेक गमती-जमती गाणी गात सुगीच्या शेवटच्या टप्प्यात भात कापणीची शेतकऱ्यांची धांदल उडाल्याचे पाहावयास मिळत आहे. शहरात नोकरी करणारा तरुण वर्ग सुट्टी काढून खास करून शेतीचे काम आटपून घेण्यासाठी गावी आले आहेत. सुशिक्षित तरुणांना शेतीत रस निर्माण झाला असून शेतकामात आता शिकला सवरलेला वर्ग दिसून येत असल्याने कृषी क्षेत्रात हा सकारात्मक बदल म्हणावा लागेल. अवकाळी पावसाचा फटका भात शेतीला बसू नये म्हणून शेतकरी मिळेल ते मनुष्यबळ वापरून कापणीचे काम आटपून घेत आहेत. अनेक ठिकाणी कापणी काढणीच्या कामाला वेळेत मजूर मिळत नसल्याने शेतकरी यंत्राच्या वापराने व जुगाड करून कामे जलद गतीने आटपून घेत आहेत. काही शेतकरी पारंपरिक पद्धतीला बाजूला सारत यंत्रसामग्रीचा वापर करीत आहेत. यामध्ये श्रम, वेळ व पैसा बचत होत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी भात जोडणीच्या कामात व्यस्त झाला असून मळणी काढण्यासाठी भल्या पहाटे शेतात दाखल होत आहेत. भात कापणी, भात वाळवणे, पेंढ्यांची उडवी रचणे या कामाला आता चांगलाच वेग आला आहे. सरसकट मराठा आरक्षण मागणीसाठी कोकरूडमध्ये उपोषण सुरू. कोकरूड तालुका शिराळा येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ व मराठा समाजाला इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता सरसकट आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. सरसकट मराठा आरक्षण मागणीसाठी कोकरूडमध्ये उपोषण सुरू. कोकरूड तालुका शिराळा येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ व मराठा समाजाला इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता सरसकट आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. मराठा समाजाला टिकणारे सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी कोकरूड मुख्य बाजारपेठेत निनाई देवी परिसरात मराठा बांधव विलास नांगरे, कृष्णात शिपेकर, विक्रम पाटील, अवधूत नांगरे, संग्राम पाटील, प्रदीप गोधडे हे युवक उपोषणास बसले आहेत. या उपोषणाला गावातील मुस्लिम बांधवांनी तसेच लिंगायत समाज कोकरूड यांनी देखील पाठिंबा जाहीर केला आहे. तत्पूर्वी गावातील सर्व मराठा बांधवांनी गावातून एक मराठा लाख मराठा, छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत पदयात्रा काढली. या पदयात्रेमध्ये हातकणंगले लोकसभा भाजप प्रमुख सत्यजित देशमुख, अनिल देशमुख, माजी सरपंच श्रीरंग नांगरे, विकास नांगरे, माजी उपसरपंच पोपट पाटील, उपसरपंच अंकुश नांगरे, प्राचार्य SC पाटील, सुनील पाटील विश्वासचे संचालक, सुहास पाटील, मोहन पाटील, अनिल घोडे, तानाजी घोडे, सुरेश घोडे, गणेश पाटील, अशोक पाटील, संजय नांगरे, बंडा नांगरे, विठ्ठल सोनवले, सुनील नांगरे, ऋतुराज पाटील, वसंत मोहिते, वेदांत पवार, सुमीर मुलानी, अजय पाटील, राजेश पाटील, अविनाश घोडे, भाऊ चौगले, हर्षवर्धन नांगरे, संभाजी नांगरे, अभिजित धाष्टे, डॉक्टर प्रशांत ढोंबरे, विनायक कोळवणकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, शेकडो युवक व नागरिक सहभागी झाले होते. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने 2 जानेवारीपर्यंतचा वेळ दिला असला तरी पूर्वानुभव लक्षात घेता लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितांमुळे हा अल्टिमेटम पुढे वाढवू शकतात. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने 2 जानेवारीपर्यंतचा वेळ दिला असला तरी पूर्वानुभव लक्षात घेता लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा अल्टिमेटम पुढे वाढवू शकतात. म्हणून संपूर्ण मराठा आरक्षण मिळण्यासाठी आणि मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर सकल मराठा समाज साखळी उपोषणाऐवजी दसरा चौकात
आज शनिवारपासून रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत साखळी धरणे आंदोलन करणार असल्याची घोषणा शुक्रवारी मराठा नेत्यांनी दिली. शिवाय गावागावात चावडीसमोर 1 तास धरणे आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. दसरा चौकात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या रविवारपासून सुरू असलेल्या सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणाची शुक्रवारी सांगता झाली. यानंतर समन्वय समितीच्या बैठकीत 1 जानेवारीपर्यंत साखळी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय झाला. यापुढील आंदोलनाची दिशा समन्वय वसंतराव मुळीक, बाबा इंदुरकर, दिलीप देसाई, बाबा पार्टे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा सावळा गोंधळ नुकताच चव्हाट्यावर आला असून शासन दरबारी नेमकं चाललंय काय असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. मात्र चाललेल्या कारभारांची रंगतदार चर्चा मात्र तालुक्यात सुरू झाली आहे. पन्हाळा तालुक्यातील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी सुरू झाली आहे. तपासणी रक्तगटाची माहिती शासनाला देण्याची असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगितले जात आहे. शाळा जिल्हा परिषदेच्या मात्र रक्तगट तपासणी करणारी यंत्रणा खाजगी लॅबची, तेही प्रत्येक विद्यार्थीमागे 30 ते 40 रुपये घेऊन तालुक्यात हजारो विद्यार्थी प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहेत. बोटावर मोजण्या इतक्याच शाळांमध्ये तपासणी काही लॅबधारकांनी मोफत करून दिली आहे. मग शाळा जिल्हा परिषदेच्या सरकारी आरोग्य केंद्र ही जिल्हा परिषदेचे, मग विद्यार्थी रक्तगट तपासणी खाजगीमध्ये का? याबाबत पन्हाळा तालुका गट शिक्षणाधिकारी मानकर यांच्याशी संपर्क साधला असता रक्त तपासणी बंधनकारक नाही, तसेच जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रक्तगट तपासणी करून घेतली तरी चालेल असे सांगण्यात आले. पण याच अधिकाऱ्यांनी शिक्षकांनी त्वरित रक्तगट तपासणी रिपोर्ट पाठवण्याचे आदेश दिले आहेत. आरोग्य केंद्राकडे पुरेसे किट उपलब्ध नसल्याने रक्तगट तपासणी होत नसल्याचे समजते. तर जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पाटील यांनी संबंधित प्रकाराची चौकशी करून असे सांगितले आहे, जर योजना शासनाची तर पालकांनी पैसे का खर्च करायचे? तसेच आरोग्य केंद्राकडे पुरेशी यंत्रणा नसेल तर त्यासाठी काहीतरी फंडा शिक्षण विभागाकडे दिला असेलच, याबाबत मात्र शंकाच आहे. काही लोक नेहमी बोलत होते आम्ही मराठा समाजासोबत आहोत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, आरक्षण मिळालं पाहिजे. जे लोक काल सहकुटुंब फिरायला गेले असा टोला उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. काही लोक नेहमी बोलत होते आम्ही मराठा समाजासोबत आहोत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, आरक्षण मिळाले पाहिजे. तेच लोक काल सहकुटुंब फिरायला गेले. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू होते. महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन आणि उपोषण सुरू होते. तरीही हेच लोक सहपरिवार आम्ही ज्या विमानतळावरून उतरलो त्याच विमानतळावरून फिरायला गेले असा टोला मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला. मंत्री उदय सामंत म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, त्यासाठी सरकारने याआधीच काम सुरू केलेले आहे आणि कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केलेली आहे. शिंदे समिती या विषयावर गंभीरपणे, जोमाने आणि चांगले काम करत आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी सापडल्या आहेत. ही चांगली गोष्ट आहे. आणखीन मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी सापडतील त्यासाठी काम सुरू केलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या सगळ्या घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत. महाराष्ट्रात मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात आणि त्यासाठी ते प्रामाणिकपणे सकारात्मक काम करत आहेत असं त्यांनी सांगितले. राज्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनामुळे काही मार्गांवर थांबवण्यात आलेल्या बसेस शुक्रवारपासून पूर्ववत सुरू झाल्या आहेत. 5 दिवसांनंतर नाशिक संभाजीनगर बसेस धावल्या. राज्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनामुळे काही मार्गांवर थांबवण्यात आलेल्या बसेस शुक्रवारपासून पूर्ववत सुरू झाल्या आहेत. त्यानुसार नाशिक संभाजीनगर मार्गावर बंद करण्यात आलेल्या नाशिक आगाराच्या बसेस पुन्हा धावण्यास सुरुवात झाली. गेल्या 29 ऑक्टोबरपासून या बसेस बंद असल्याने महामंडळाला आर्थिक फटका देखील सहन करावा लागला. राज्यात अनेक ठिकाणी मराठा आंदोलक आक्रमक झाल्यामुळे अनेक मार्गावरील बसेस खबरदारीचा उपाय म्हणून रद्द करण्यात आल्या होत्या. पोलीस प्रशासनाकडून देखील याबाबतची खबरदारी घेण्याची सूचना महामंडळाला केली होती. त्यानुसार गेल्या 29 तारखेपासून संभाजीनगर मार्गावरील बसेस बंद करण्यात आल्या होत्या. बसेसचे नुकसान होऊ नये यासाठी तात्पुरत्या स्वरूपात या बसेस रद्द करण्यात आल्या होत्या. परंतु आता आंदोलन मागे घेण्यात आल्याने बसेस देखील पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत.
कोयना धरणातून सोडलेले 1 टीएमसी पाणी बुधवारी सांगलीत पोहोचेपर्यंत संपले। पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणखी 2 टीएमसी पाणी सोडण्याची विनंती केल्यामुळे कोयनेतून खंडित एकूण 3 टीएमसी पर्यंत पाणी सोडण्यात येणार आहे। कोयना धरणातून सोडलेले 1 टीएमसी पाणी बुधवारी सांगलीत पोहोचेपर्यंतच संपले। पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणखी 2 टीएमसी पाणी सोडण्याची विनंती केल्यामुळे कोयनेतून अखंडित एकूण 3 टीएमसी पर्यंत पाणी सोडण्यात येणार आहे। या 3 टीएमसी पैकी 900 दशलक्ष घनफूट पाणी ताकारी योजनेस मिळणार आहे। दरम्यान रविवारी किंवा सोमवारपासून ताकारी योजना चालू होईल, अशी माहिती ताकारी योजनेचे कार्यकारी अभियंता राजन डावरी यांनी दिली। पाऊस कमी झाल्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले आहे। ऑक्टोबर महिन्यामध्ये कृष्णा नदी कोरडी पडली होती, म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलन छेडल्यानंतर कोयना धरणातून 27 ऑक्टोबरपासून 2100 क्युसेकन पाणी सोडले होते। 6 दिवसाने बुधवारी सायंकाळी 6 वाजता कृष्णा नदीमध्ये सांगलीत पाणी पोहोचेपर्यंतच 1 टीएमसी पाणी संपले। आंध्र प्रदेशातील गलाई व्यावसायिकांच्या घरात सशस्त्र दरोडा टाकून लूटमार करणाऱ्या मुख्य संशयिताला पोलिसांनी जेरबंद केले। नितीन पांडुरंग जाधव असे संशयिताचे नाव असून त्याच्याकडून तब्बल 2,40,50,000 रुपये किमतीचे 4 किलो सोने जप्त करण्यात आले आहे। आंध्र प्रदेशातील गलाई व्यावसायिकाच्या घरात सशस्त्र दरोडा टाकून लूटमार करणाऱ्या मुख्य संशयिताला पोलिसांनी जेरबंद केले। नितीन पांडुरंग जाधव असे संशयिताचे नाव असून त्याच्याकडून तब्बल 2,40,50,000 रुपये किमतीचे 4 किलो सोने जप्त करण्यात आले आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि आंध्र प्रदेश पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली। टुनुकू येथे नामदेव गुरुनाथ देवकर हे गलाईचा व्यवसाय करतात। याशिवाय सोनतारण व्यवसायही त्यांचा आहे। त्याच्याकडेच कामगार म्हणून काम करणाऱ्या सूरज कुंभार आणि त्याच्या सहकार्यांनी 12 सप्टेंबर रोजी देवकर यांच्या घरात सशस्त्र दरोडा टाकून ऐवज लंपास केला होता। या प्रकरणातील 3 संशयितांना यापूर्वीच अटक करत त्यांच्याकडून 1,77,00,000 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे। गोंदवले जिल्हा सातारा येथे घेण्यात आलेल्या विभागीय रिंग टेनिस स्पर्धेत दत्ताजीराव मोहिते पाटील माध्यमिक विद्यालय तिसंगी तालुका गगनबावडा शाळेच्या 19 व 17 वर्षाखालील मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक तर 17 वर्षाखालील मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला। गोंदवले जिल्हा सातारा येथे घेण्यात आलेल्या विभागीय रिंग टेनिस स्पर्धेत दत्ताजीराव मोहिते पाटील माध्यमिक विद्यालय तिसंगी तालुका गगनबावडा शाळेच्या 19 व 17 वर्षाखालील मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक तर 17 वर्षाखालील मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला। यामध्ये मुले 19 वर्षाखालील खेळाडू केदार पोद्दार, प्रवीण कोलोलीकर, श्रीप्रसाद साळुखे, शिवराज पन्हाळकर, ऋतुराज खाडे तर 17 वर्षाखालील मुलांच्या संघामध्ये प्रथमेश पाटील, शिवराज जाधव, विराज भिके, प्रेम चव्हाण तर 17 वर्षाखालील मुलींच्या संघामध्ये दीक्षा पाटील, यशस्वी धनलोबे, संचिता पवार, सृष्टी कुंभार, स्वरा खाडे, ज्ञानेश्वरी खुटाले, अक्षता पाटील यांनी सहभाग घेतला। खेळाडूंच्यावर महाविद्यालयातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। सर्व खेळाडूंना संस्था अध्यक्ष राजेंद्र मोहिते पाटील, प्राचार्य व्ही.टी. पाटील, पर्यवेक्षक ए.बी. नाईक, संस्था सचिव महेंद्र मोहिते, क्रीडा शिक्षक एडित शिंदे, हिंदूराव सुतार, कालेलकर, खाडे यांचे मार्गदर्शन लाभले। आजच्या टॉप 9 न्यूज इथे संपल्या। पाहुयात नवीन बातम्यांसोबत। तोपर्यंत तुम्ही पाहत राहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज।